द्या. चोखोबरायांच्या अंगावरती भिंत कोसळली, भिंत आणि भिंत कोसळल्याच्या नंतर चोखोबरायांचा मृत्यू झाला. चोखोबरायांचा मृत्यू झाला आणि ही बातमी जगाच्या मालकाला, पांडुरंगाला कळाली. जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जगाचा मालक ढसाढसा रडू लागला. नामदेव महाराजांनी जवळ जावं देवाच्या. देवा, अहो संपूर्ण जग वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात, संपूर्ण जग दुःखामध्ये आहे आणि त्यांना सुख देण्याकरता तुम्हाला इथं उभा केलं. सगळेजण त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू घेऊन तुमच्या पुढे उभा आहेत. सगळ्यांच्या अश्रू पुसण्याकरता तुम्हाला उभा केलेला आहे. आणि आज तुमच्या डोळ्यामध्ये काय आहेत? अश्रू आहेत. तेव्हा झालं काय? देवाला प्रश्न केला नामदेव महाराजांनी. नामदेव महाराजांनी देवाला प्रश्न केल्यानंतर देवाने उत्तर दिलं, नामा, अरे माझा एक भक्त त्या ठिकाणी भिंतीखाली कोसळून मेलाय रे. जा आणि माझ्या चोख्याची हाडं घेऊन ये. नामदेव महाराजाला उपदेश केला. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा, अहो तिथं काय एक मनुष्य मेलेला नाही. भिंत कोसळण्याने हजारो माणसं त्या ठिकाणी मरून पावलेले आहेत. हाडाचा ढीग तयार झालेला ढीग. आणि एवढ्या मोठ्या ढिगामध्ये तुमच्या चोखोबरांची हाडं कुठं सापडायची? तुमच्या चोखोबरांची हाडं कुठं सापडायचे? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, ते माझ्या चोख्याचे हाडं असतील, जा घेऊन ये. नामदेव महाराज गेले. महाराज गेल्याच्या नंतर अनेक हाडं पाहिले, पण विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू आला नाही. दोन हाडं कोपऱ्यामध्ये पडलेली होती. एक हाड उचललं, कानाला लावलं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी ऐकू आला. दुसरं का हाड उचललं, कानाला लावलं, आवाज आला, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असा आवाज ऐकल्याबरोबर नामदेव महाराजांनी दोन हाडं उचलली. पांडुरंगाच्या दरबारामध्ये हाडं आणली. जगाच्या मालकानं आपल्या डोळ्यानं अश्रू वाहिले, त्या अभिषेक केला. आपल्या डोळ्याच्या अश्रूनं त्या हाडाचा अभिषेक केला आणि आपल्या स्वतःच्या हातानं चोखोबरांना समाधी दिली. या भारत देशातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, या महाराष्ट्रामधला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, आपल्या देवी धानोऱ्याचा कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, जगाचा मालकाचं दर्शन अगोदर नाही, सगळ्यात अगोदर चोखोबरांच्या पायरीचं दर्शन आहे, मग जगाच्या मालकाचं दर्शन. मला सांगायचं एवढंच आहे, संत महात्म्यांनी काय केलं महाराज? एवढी मुमुक्षता संत महात्म्याच्या जीवनामध्ये होती. किती मुमुक्षता होती? आणि तिने चरित्र सांगतो, भजन करा विठाला विठाला.